मान्सूनपूर्व पावसावरती विश्वास ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पुन्हा एकदा हिरव्यागार करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं। मात्र निसर्गाच्या या अनपेक्षित फटक्यानं त्यांचं स्वप्न चक्काचूर झालंय। जिल्ह्यातल्या अनेक भागात पेरण्या झाल्यानंतर पावसानं पाठ फिरवली आणि आता शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट गडद झालंय। एकीकडे कोरड्या झालेल्या शेतातल्या मातीमध्ये पिकं सुकत चालली आहेत आणि दुसरीकडे हातात पैसा नाहीये, मात्र पेरणी करायची अशी अवस्था प्रत्येक शेतकऱ्यासमोर आहे। या संकटात आता मदतीचा हात पुढे कोण करणार असा प्रश्नच या सगळ्यांसमोर आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आकाश सामंत यांनी। अनेक ठिकाणी पाऊस होत असला तरी मराठवाड्यात विशेषतः बीड लातूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो पाऊस म्हणावा तसा झालेला नाही। सुरुवातीला पाऊस झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पेरण्या केल्या असल्या तरी जमिनी लगतच अजूनही पीक असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी दुमार पेरणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे, तर अनेक शेतकऱ्यांवरती दुमार पेरणीचं संकट ओढवल्याचं पाहायला मिळतंय। महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र अजूनही जमिनी लगतच पीक असल्याचं पाहायला मिळतंय। पाऊसच नसल्यामुळं म्हणावी अशी वाढ या पिकांची झालेली नाही। आपण शेतीची अवस्था पाहूयात। शेतीमध्ये जे आहे ते पूर्ण आता ओलावा जो आहे तो खाली गेलेला आहे। पूर्णतः जे आहे ती माती जी आहे ती पूर्ण सुकलेली पाहायला मिळते। ओली आता यात ओलावा काही नाही, कोरडी माती झालेली आहे। परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। सुरुवातीला पाऊस झाला, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या। असं असलं तरी उगवण क्षमता जी आहे म्हणावी अशी झाली नाही। परिणामी आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि परळी या दोन तालुक्यामध्ये पाऊसच झाला नाही आणि त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। 70 ते 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी अनेकांना दुबार पेरणीचं संकट ओढवलंय, अनेकांनी तर पेरणीच केली नाही। त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा पावसाअभावी संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, अंबेजोगाई, बीड।